आहेत. हो, हो. हा, तर सुरू करू. सर्वांचं आजच्या या वर्कशॉपमध्ये स्वागत करतोय. हे आपले पूर्वतयारीचे काही वर्कशॉप्स होते. आपण मागेही ठरवलं होतं की आपण 40 दिवसांचं सेशन घ्यायचं कमलवीरा प्रज्ञरत्न यांच्या साधनेच्या संदर्भामध्ये, किंवा यांनी जी साधना सुचवलेली आहे किंवा ज्या दुरुस्त्या सुचवल्या आहेत त्या अनुषंगाने. परंतु एकदम 40 दिवसाचं घेणं शक्य होईल की नाही होईल या शंका थोड्याशा मनामध्ये होत्या. त्याच्यामुळे पूर्वतयारीसाठी म्हणून आम्ही अगोदर एक 7 दिवसांचं वर्कशॉप घेतलं आणि त्याला चांगल्या पैकी प्रतिसाद मिळाला. आणि नंतर मग पुन्हा एक 2 दिवसाचे काही वर्कशॉप घेतले, त्यालाही चांगला प्रतिसाद मिळाला. आणि आता ह्या संध्याकाळी आपण सगळेजण पुन्हा बऱ्यापैकी या ठिकाणी जमा झालेलो आहोत. तेव्हा 3 तारखेपासून म्हणजे 3 ऑगस्ट पासून आपण 40 दिवसांचं वर्कशॉप घेणार आहोत. अर्थात हे सलग वर्कशॉप असणार नाहीये. 3 तारखेला याची सुरुवात होईल आणि त्याच्यानंतर मग जो कोणी येणारा सोमवार किंवा गुरुवार असेल त्या दिवशी होईल. आणि प्रत्येक सोमवारी आणि गुरुवारी रात्री 8:30 वाजता आपण हे वर्कशॉप घेणार आहोत. त्या अनुषंगाने हे पूर्वतयारीचे वर्कशॉप होते. आपल्यापैकी ज्यांना ज्यांना कोणाला या वर्कशॉपमध्ये यायची इच्छा असेल त्यांनी कमलवीरांच्या मोबाईल नंबरवरती आपलं नाव, गाव आणि मोबाईल नंबर पाठवायचा आहे, जेणेकरून आपल्याला एक स्वतंत्र ग्रुप तयार करता येईल, ज्याच्यामुळे आम्हाला हे कळेल की तुमचाही नंबर दिलाय. हो हो तुमचाही ठीक नंबर आहे. दिलाय राजेश हो कुमारांचा पण. हो 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 हो. तुमची माहिती मागण्याचं कारण हे की त्याचा एक स्वतंत्र ग्रुप तयार करता येईल आणि त्याच्यावरनं आम्हाला हे कळेल की पहिल्या दिवसापासून किती लोक होते आणि कोण कोण आहेत. म्हणजे नवीन लोक जर जॉईन झाले तर पुन्हा त्यांना हँडल करायला थोडासा त्रास होतो किंवा पुन्हा पहिल्यापासून सुरुवात करायला लागते. तर यावेळेला तसं करणं थोडंसं शक्य होणार नाही. अर्थात कोणी केव्हाही जॉईन झालं तरी त्याला काही ते अवघड जाणार नाही, कारण कमलवीर प्रज्ञरत्न हे अत्यंत सोप्या पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी सांगत आहेत. कोणी केव्हाही जॉईन झालं तरी हरकत नाही. परंतु जर आपण सगळ्यांनी हा 40 दिवसाचं वर्कशॉप पूर्ण केलं तर निश्चितच आपल्या सगळ्यांना याचा फायदा होईल. आणि आता मी कमलवीरांना विनंती करतो की त्यांनी आपल्या प्रवचनाला सुरुवात करावी. सर्वांना जय भीम, नमो बुद्धाय. सर्वांचं या ठिकाणी पुन्हा एकदा स्वागत करतो. आपला हा सती साधनेचा परिचयात्मक वर्कशॉप आहे, परिचयात्मक कार्यशाळा आहे. ही कार्यशाळा आहे हे आपण थोडस अधोरेखित करूया, अंडरलाईन करूया. कार्यशाळा आहे. कार्यशाळा म्हणजे काय? आपल्याला काहीतरी प्रॅक्टिकली इथं करायचंय, करून पाहायचे, किंवा जे तुम्ही स्वतंत्रपणे करणार आहात ते जर काहींना माहिती नसेल तर त्यांनी ते शिकून घ्यायचे आणि एक प्रयोग करायचा आपल्या पातळीवर की याचा काय परिणाम आपल्याला दिसू शकतो, काय परिणाम मिळू शकतो, याचा आपण स्वतंत्रपणे एक हे करायचं आहे, प्रयोग करायचा आहे. हे लक्षात घ्या. धम्म हा प्रॅक्टिकल आहे, हे आपण वारंवार पाहत आहोत. धम्म हा प्रॅक्टिकल आहे, परंतु कशाची प्रॅक्टिस? कोणते प्रॅक्टिकल काम जे असतं त्याला काहीतरी उद्देश असतो. उद्देशाशिवाय कोणती प्रॅक्टिकल गोष्ट पुढे जात नाही. म्हणजे आपण शास्त्राच्या भाषेत जर म्हटलो तर आधी थेरी पाहिजे, मग प्रॅक्टिकल पाहिजे, किंवा थेरीच्या आधी पण उद्देश पाहिजे. साध्य, काय साध्य करायचे आपल्याला, बुद्धानं काय साध्य करायला सांगितलंय, किंवा आपल्याला जीवनामध्ये कशाची आवश्यकता आहे, काय साध्य करायचंय, ही गोष्ट जोपर्यंत स्पष्ट होत नाही तोपर्यंत कुठलीही प्रॅक्टिकल गोष्ट, कुठलीही साधना ही पुढे जात नाही. आणि साध्य न ठेवता, समोर काही उद्देश न ठेवता जर आपण काही करू लागलो तर मग आपल्या करण्याला काही दिशा नसते, काही अर्थ नसतो, आणि ते एक कॉपी पेस्ट असतं. म्हणजे काय म्हणतो आपल्याला, ते एक पोपटपंची पण होऊ शकते. आपल्याला पोपटपंची करायची नाही, कॉपी पेस्ट करायचं नाही. मी सांगतो किंवा कुणी सांगतं म्हणून आपल्याला काही करायचं नाही. आपली गरज काय आहे हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे, आणि गरज लक्षात घेऊनच आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे. तर या वर्कशॉपमध्ये
काही जुने लोक असावेत. याची सुरुवात आपण खरी सुरुवात आपण धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या दिवशी केलेली आहे. धम्मचक्र प्रवर्तन दिनानंतर आपण एक 7 दिवसाचा वर्कशॉप ठेवला, कार्यशाळा ठेवली. त्याच्यात बऱ्याच लोकांना त्याचा फायदा झाला असे मला काहींचे फोन आले. आपण भेटू शकलो तर नाही, पण फोन आले आणि बऱ्याच लोकांनी त्याचा जो काही लाभ होतोय, लाभ म्हणजे काय की स्वतःशी कनेक्टिव्हिटी येते. आपण स्वतःशी आपल्या जीवनाशी जोडले जातो, तर तो लाभ आहे. आणि स्वतःशी जोडले जाणं म्हणजे स्वतःचा प्रॉब्लेम लक्षात येणं, प्रॉब्लेमचं कारण लक्षात येणं, त्याचं निवारण कसं करायचं हे लक्षात येणं आणि निवारणाचा मार्ग म्हणजे 4 आर्य सत्य जे आहेत ते आपण आपल्या स्वतःशी कनेक्ट झाल्यावर आपल्याला लक्षात येतात. पुन्हा इथे एक गोष्ट सिद्ध होते की बुद्धाची जी शिकवण आहे की जोपर्यंत आपण प्रॅक्टिकली आपल्याला ती दिसत नाही, सत्य तोपर्यंत सत्य नाही जोपर्यंत आपल्याला ते दिसत नाही, जाणवत नाही. तर बुद्धाची शिकवण धम्म हे सत्य आहे. धम्माचा एक अर्थ सत्य असाही होतो, जे जसं आहे तसं, यथाभूत ज्ञान दर्शन, जसं आहे तसं. तर हे जोपर्यंत सत्य आपल्याला कळत नाही, बुद्धाची शिकवण आपल्याला कळत नाही, लक्षात येत नाही. तर हे सत्य आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि ते कसं जाणून घ्यायचं, तर स्वतःशी कनेक्ट व्हायचं, स्वतःशी जोडलं जायचंय. जीवनापासून आपण बऱ्याचदा लांब असतो कारण मन विसरतं. स्मृती हा माणसाच्या मनाचा फार मोठा दुर्गुण आहे. परंतु माणसाला त्याच्या विरुद्धचा पण जो सद्गुण आहे, ज्याला सती म्हटलेला आहे, ज्याला गुरुती म्हटलेला आहे. स्मृती हा शब्द अर्थ स्मृती केला जातो, कारण स्मृती म्हणजे मेमरी नव्हे, मेमरीतली गोष्ट नव्हे. सती म्हणजे केवळ स्मृती नव्हे, सती म्हणजे आपण भान म्हणतो, जागृती म्हणतो. तर मनुष्याचं मन जरी अजागृत असलं तरी त्याच्यामध्ये माणसामध्ये उपजत म्हणजेच काय की निसर्गाच्या उत्क्रांतीच्या प्रक्रियेमध्ये आपण जे मनुष्य पातळीवर आलेलो आहोत, त्या मनुष्य पातळीवर येण्याचा एक अर्थ असा होतो की मनुष्याला समस्त म्हणजे काय, त्याला दृष्टी मिळू शकते, त्याला समदृष्टी मिळू शकते. आणि सम्यक दृष्टी का मिळू शकते, कारण मनुष्य हा असा प्राणी आहे की ज्याला स्वतःच जीवन समजतं. कारण त्याच्यामध्ये जागृतीचा गुणधर्म आहे, विसरण्याचा मोठा आहे, परंतु जागृतीचा पण आहे, जाग होण्याचा पण आहे. आणि ही जागृतीमुळेच मनुष्य हा वेगळा प्राणी आहे. आणि जागृती असल्यामुळे, कळाल्यामुळे, समज असल्यामुळे माणूस अनेक प्रकारचे शोध लावतो. हे जे शोध आपण पाहतो, वेगवेगळ्या प्रकारचे, रेल्वेचा शोध असेल, टेलिफोनचा शोध असेल, आता मोबाईलचा शोध असेल, इंटरनेटचा शोध असेल, मेडिकल फील्ड मधले बरेच शोध आहेत, अजूनही चालू आहेत. आणखीन जे काही शोध आहेत त्या क्षेत्रातले, आणि ज्याला आपण इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये आपण इंटरनेटच्या द्वारे आपण पाहतो की माणसानं किती मोठी विशाल अशी प्रगती केलेली आहे. आणि त्याचं कारण असं आहे की माणसाचा मेंदू विकसित झालेला आहे आणि त्याच्यामध्ये एक समज आहे, त्याच्यामध्ये एक कळतं त्याला. परंतु या इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये, या माहिती तंत्रज्ञानामध्ये माणसाच्या मेंदूला नको तेवढे विषय देखील मिळालेले आहेत आणि त्याच्यामुळे माणसाचं मन जास्त भरकटतं. म्हणजे आधीच विस्मृतीचा प्रॉब्लेम, त्याच्यात अनेक ऑप्शन, अनेक विषय समोर असल्यामुळे माणसाचं मन हे भरकटतं आणि भरकटल्यामुळे
माणूस हा स्वतःपासून लांब असतो, म्हणजे त्याला आत्मभान नसतं, स्वजाणीव नसते, जागृती नसते. त्याला पालीमध्ये सती असं म्हटलेलं आहे. आणि हे जे आत्मभान आहे, ही जी सती आहे, ही जी जागृती आहे, ही निर्णायक आहे. निर्णायक म्हणजे काय, की ती जागृती आपण किती प्रमाणामध्ये साध्य करतो, किती प्रमाणामध्ये वाढवतो. बुद्धांना आपण सम्यक संबुद्ध म्हणतो, म्हणजे संपूर्ण जागृत म्हणतो. म्हणजे त्यांची जागृतीची पातळी ही सर्वोच्च पातळीवर आहे. म्हणजे ते नखशिखांत, टॉप टू बॉटम त्यांचं जीवन जे आहे कधीच निर्देशित अवस्थेत नव्हतं. तर ती शक्यता, ती पातळी गाठण्याची शक्यता प्रत्येक माणसामध्ये आहे, असं बुद्धांनी स्वतः म्हटलेलं आहे, की प्रत्येक माणसामध्ये ती क्षमता आहे. परंतु प्रयत्न केला तर. आजच्या काळात ते जागृतीचे प्रयत्न, सतीमध्ये येण्याचे प्रयत्न करणं हे थोडंसं कठीण पण आहे. त्याचं कारण आहे की आपल्या समोर खूप विषय असतात. खूप विषय असतात. पूर्वीच्या काळी म्हणजे बुद्धांच्या काळात जर विचार केला किंवा त्याच्यानंतरची काही वर्ष, तर माणसाचं जीवन हे सिम्प्लिफाईड होतं, म्हणजे सिंपल होतं, साधं जीवन होतं, सुटसुटीत जीवन होतं. आत्ताचं जीवन जे आहे कॉम्प्लिकेटेड झालेलं आहे. शहरीकरणामुळं, माहिती तंत्रज्ञानामुळं, अनेक सोयींमुळं, अनेक विषयांमुळं, अनेक शास्त्रांमुळं, अनेक गुरूंमुळं, अनेक अनेक प्रकारची जे काही ज्ञान आहेत, तर ज्ञान घेणे ही चांगलीच गोष्ट आहे, परंतु ज्ञानामध्ये भरकटणं ही मात्र स्वतःपासून दूर जाण्याची एक प्रक्रिया पण असते. तर आता ह्या सगळ्या गोष्टीचं भान येण्यासाठी, जागृत होण्यासाठी आपल्याला बुद्धाच्या शिकवणीचा पूर्वीपेक्षा जास्त काटेकोरपणे एक वापर केला पाहिजे. आधी ते समजून घेतलं पाहिजे काय करायचे ते, आणि ते आपण अनुभवाच्या आधारे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. पहिली बाब म्हणजे आपल्याला काय पाहिजे, जीवनामध्ये काय पाहिजे. तर साधं सोपं त्याचं उत्तर आहे की आपल्याला जीवनामध्ये शांतता पाहिजे, सुख पाहिजे, एकाग्रता पाहिजे. काही लोक म्हणतात एकाग्रता पाहिजे. बुद्धाच्या भाषेत सुखम सेती म्हणजे शांत झोप पाहिजे, ताणतणाव कमी पाहिजे, डिप्रेशन कमी पाहिजे, एकाकीपणा कमी झाला पाहिजे, मन मुक्त पाहिजे, व्यक्तिगत पातळीवर आणि सामाजिक पातळीवर आपले जे संबंध आहेत हे चांगले असले पाहिजेत, विधायक असले पाहिजे, मैत्रीपूर्ण असले पाहिजे. या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहिजेत, पण त्या नाहीत म्हणून पाहिजेत. कारण ज्या गोष्टीची वाणवा असते, जी गोष्ट नसते तीच प्राप्त करण्यासाठी आपण धडपडत असतो. म्हणजे आपल्याला एका शब्दात सुख पाहिजे. सुख पाहिजे म्हणजे ते नाही. मग सुख नाही म्हणजे काय, तर दुःख आहे. तर दुःख हे सत्य आहे. बुद्धांनी पहिलं आर्य सत्य म्हटलंय, दुःख आहे. आपल्याला ते जाणवत नसेल, ते सत्य जाणवत नसेल, तर त्याचं साधं सरळ कारण आहे, आपण जीवनाच्या बाबतीत जागृत नाही, सतीमध्ये नाही, म्हणून आपल्याला दुःख जाणवत नाही. दुःख जाणवत नाही, मग दुःखाचं कारणही जाणवणार नाही, आणि मग दुःखातून बाहेर पडण्याचा प्रश्नच येत नाही, आणि मग आपण ज्याला दुःखमुक्ती किंवा निब्बाण म्हणतो ते प्राप्त करू शकत नाही. याचाच अर्थ आपण दुःख घेऊन जसे जन्माला आलो तसे दुःख घेऊन जगणार, दुःख घेऊनच आपला अंत होणार. तर बुद्धांनी एक फार मोठी आशादायक गोष्ट जगाला दिलेली आहे की दुःख घेऊन जरी आपण जन्माला आलेलो असलो तरी दुःख घेऊन जगण्याची
आणि दुःख घेऊन मरण्याची आवश्यकता नाही. दुःखमुक्ती ही आपण ज्या क्षणी जागृतीला सुरुवात करतो त्या क्षणी दुःखमुक्तीच्या दिशेनं वाटचाल सुरू होणार. बुद्धांना ही दुःखमुक्ती 35व्या वर्षी मिळाली. फार अवघड परिस्थितीतून मिळाली. म्हणजे जीवनाची जी दोन टोकं आहेत ती दोन्ही त्यांनी भोगून म्हणजे अनुभव घेऊन राजपुत्र होते सर्वोच्च सुख होतं आणि दुसऱ्या टोकाला ध्यान साधना आणि आत्मक्लेशाच्या मार्गाने गेले ते कमालीचं दुःख होतं. म्हणजे मृत्यू जवळ येऊन ठेपला होता. आपल्याला माहिती आहे सुजाताची खीर मिळण्याच्या अगोदर ते चक्कर येऊन पडले आणि मृत्यू जवळ होता. परंतु त्याच्या सावरले आणि सावरल्यानंतर त्यांनी जेव्हा विचार केला की दुःखमुक्ती आहे की नाही, तर ती दुःखमुक्तीचा मार्ग त्यांना थोडासा आधीच लक्षात आला होता. तो त्यांनी परत आजमावून पाहण्याचा प्रयत्न केला आणि तो मार्ग म्हणजे त्याला आपण मध्यम मार्ग म्हणतो आणि तो मध्यम मार्ग हा सतीचा, जागृतीचा, भानावर येण्याचा आणि विस्मृती कमी कमी करण्याचा तो मार्ग आहे. आणि तो मार्ग त्यांच्या लक्षात आल्यानंतर जीवनाचं त्यांनी जे विश्लेषण केलेलं आहे, जगण्याचं त्यांनी जे काही विश्लेषण केलेलं आहे, दुःख ते दुःखमुक्तीपर्यंत जे 4 आर्य सत्यांचं विश्लेषण केलेलं आहे, कसं साध्य करायचं याचं विश्लेषण केलेलं आहे, त्याला आपण धम्म म्हणतो. म्हणजे बुद्धांना धम्म समजतो म्हणजे जागृतीला धम्म समजतो. आपण देखील जागृतीचा सराव केला की आपल्याला देखील धम्म कळू शकतो. ही आशादायक शिकवण बुद्धांनी आपल्याला आणि जगाला दिलेली आहे. बाबासाहेबांचं देखील उदाहरण फार मोठं आहे. हे देखील एक संपूर्ण जगासाठी आश्चर्याचा विषय आहे. जसं बुद्धाचं जीवन हे आधी राजपुत्र म्हणजे सुखलोलुपतेचं जीवन त्यांनी उपभोगलं. नंतर आत्मक्लेशानं ते दुःखाच्या इतक्या टोकाला गेले की मृत्यू समीप होता. बाबासाहेबांच्या याच्या अगदी विरुद्ध होतं. बाबासाहेब आणि आपला समाज म्हणजे ज्याला आपण पूर्वाश्रमीचा अस्पृश्य समाज म्हणतो. बाबासाहेबांनी आपल्या अनुभवातून दुःखाचं अत्युच्च टोक अत्युच्च टोक म्हणजे एक कमालीचं टोक त्यांनी अनुभवलेलं होतं अस्पृश्यतेचं. जिथं जीवघेण्या यातना होत्या, ज्याला त्यांनी नरक यातना असं म्हटलेलं आहे. आम्ही नरक यातना भोगत होतो. त्या नरक यातना त्यांनी भोगलेल्या आहेत आणि संपूर्ण समाज त्या भोगत होता. त्यात आणखीन जास्त नरक यातना होत्या सामान्य समाजाच्या. त्या नरक यातना भोगल्या. बाबासाहेबांनी ते दुःख भोगलं. ते एक टोक आणि दुसरं टोक त्यांनी स्वतःच्या प्रयत्नातून जे साध्य केलेलं आहे. तर त्यांनी स्वतःच्या बाबतीत असं म्हटलेलं आहे त्यावेळेला की मी आता अशा म्हणजे एका व्हाईसरायशी बोलताना ते म्हटलेलं आहे का मी व्हाईसरायच्या दर्जाचा मनुष्य आहे की नाही तुम्ही सांगा. तर ते त्यांना ते मान्य करावं लागलं त्या व्हाईसरायना की बाबासाहेब हे व्हाईसरायच्या दर्जाचे व्यक्ती होते. पुढे आपण हे पाहतो की बाबासाहेबांनी त्याच्यापेक्षा उच्च दर्जाच्या ज्या अवस्था होत्या, ज्या ज्या त्यांना त्यांच्या जीवनामध्ये सर्व कष्टातून मुक्त करू शकल्या असत्या. त्यांनी फक्त सुख उपभोगण्याचा जर त्यांनी प्रयत्न केला असता आणि बाकीच्यांचा विचार केला नसता तर एखाद्या राजपुत्रासारखं ते जीवन जगू शकले असते. त्याच्यासाठी आपण पाहतो की त्यांनी स्वप्रयत्नातून अनेक पद उपभोगली. शिक्षणाच्या बाबतीत तर त्यांची तुलना आपण कोणाशी करू शकत नाही. जसं त्यांनी स्वतःच म्हटलं की मी 50 पदवीधरांच्या बरोबरीचा आहे. पण खरं म्हणजे ते 500,000 पदवीधरांच्या बरोबरीचे होते. सुखोपभोगाच्या अनेक गोष्टी त्यांच्या अवतीभोवती होत्या. संविधान लिहिण्यासारखं सर्वोच्च दर्जाचं काम त्यांनी केलेलं होतं. त्यांना काय कमी होतं? परंतु त्यांनी ते सगळं झुगारून त्यांनी सुद्धा बुद्धाचा मध्यम मार्ग अवलंबलेला आहे. बुद्धांच्या आणि
बाबासाहेबांच्या जीवनातलं हे साम्य आपल्याला लक्षात येतं की बुद्ध जागृत होते, बाबासाहेब देखील जागृत होते, जीवनाच्या बाबतीत जागृत होते. आणि बाबासाहेबांनी त्यांच्या हयातीमध्ये सगळ्यात जास्त महत्वाचं जर कोणतं काम केलं असेल तर जनजागृतीचं, लोकांना जागं केलं, भानावर आणलं, सतीमध्ये आणलं. हेच काम बुद्धांनी केलेलं आहे. बाबासाहेबांनी भानावर आणून जागृत करून लोकांना आपण आपले प्रश्न कसे सोडवू शकतो याची जाणीव करून दिली. बुद्धांनी लोकांना जागा करून आपण दुःखमुक्त कसे होऊ शकतो याचा स्वानुभवातून बोध करून दिला. तर ती सती, ती जागृती आपण कशी डेव्हलप करू शकतो हे आपल्याला थोडस आज माहिती करून घ्यायचंय. आणि ह्यात जे काही सविस्तर स्वरूप आहे हे आपल्याला काही दिवस त्याच्यामध्ये लक्ष घालून ते करावं लागणार आहे, शिकावं लागणार आहे. काहींना ते माहिती असेल परंतु तरीही पुनरावलोकन करण्याची आवश्यकता आहे. काही गॅप राहिले असतील, काही राहिलं असेल करायचं तर ते आपण शिकून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि जसं मगाशी मी म्हटलं की धम्मचक्र प्रवर्तन दिनापासून आपण सुरुवात केली. 7 दिवसाचं वर्कशॉप घेतलं. त्याच्यानंतर परत एक दिवस असंच मराठीचं घेतलं, पुन्हा हिंदीचं घेतलं, पुन्हा हिंदीचं घेऊन आज आपण पुन्हा मराठीचं हे वर्कशॉप घेतोय. आणि ही सगळी काय म्हणणार आपण एक परिचयात्मक वर्कशॉप झालेले आहेत असं आपण म्हणू. पण याच्यानंतर आपण श्रावण पौर्णिमेच्या दिवशी 3 ऑगस्टला आपली एक सविस्तर किंवा दीर्घकालीन कार्यशाळा आपण सुरू करण्याचा संकल्प केलेला आहे. आणि जसं आता आनंद सरांनी आपल्याला सांगितलं की त्याचा आपल्याला रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे, नोंदणी करावं लागणार आहे की जे किती लोक त्याच्यामध्ये सहभागी होऊ शकतील. आणि त्याप्रमाणे आपण त्याचं नियोजन करणार आहोत. तर माझ्या फोनवर, आनंद सरांच्या फोनवर किंवा जे लोक हिंदी जानतात, हिंदी कोणी भाषिक या ठिकाणी कोणी आलेला असेल, अगर कोई हिंदी जानने वाला यहाँ पर हो तो राजेश कुमार जी से संपर्क करके आप अपना नंबर उनको दे सकते हैं. और 40 दिन का जो वो जो दीर्घकालीन वर्कशॉप जो है वो श्रावण पूर्णिमा 3 अगस्त से शुरू होगा. हर हफ्ते में सोमवार गुरुवार इस तरह से वो नवंबर 30 तक यानी कार्तिक पूर्णिमा तक वो चलेगा. हर हफ्ते में सोमवार गुरुवार 3 तारीख को भी सोमवार आता है और 30 तारीख को भी मेरे ख्याल से सोमवार ही आता है. जो भी हो, 30 तारीख तक हमारा वो वर्कशॉप चलेगा, 30 नवंबर तक. तो आप सबको उसके लिए रजिस्ट्रेशन करना है. फिलहाल आज हम ये बात सीखेंगे कि जागृति की जो साधना है, सती की जो साधना है, वो किस तरह से संभव है. इसके लिए हम मैं भी मराठी मध्ये बोलतो. ही जी साधना आहे, सती साधना, ही कशा प्रकारे आपण करू शकतो याच्यासाठी आपण आनापान सती सुत्ताचा संदर्भ घेणार आहोत. आता जे लोक याच्या आधी बऱ्याच वर्कशॉप मध्ये बसलेले आहेत, या कार्यशाळांमध्ये बसलेले आहेत किंवा त्यांना इतरत्र पण माहिती झालेलं आहे की आनापान सती काय आहे. एक तर सती हा शब्द आपण आता लक्षात घेतलेला आहे की सती म्हणजे जागृती आहे, सती म्हणजे आत्मभान आहे, हे आपण लक्षात घेतलेलं आहे. आत्मभान, जागृती ही जीवन समजून घेण्यासाठी आवश्यक आहे, म्हणून सती साधना आवश्यक हे आपण पाहिलेलं आहे. परंतु ही जागृती कशी आपण डेव्हलप करू शकतो, त्याची भावना कशी करू शकतो. भावना म्हणजे पाली भावना, भावना म्हणजे डेव्हलपमेंट. मराठी हिंदी भावना नाही, ती भावना म्हणजे इमोशन्स आहेत.
ही भावना म्हणजे डेव्हलपमेंट आहे. म्हणजे एक एक टप्प्यानं आपण ती जागृती कशी विकसित करू शकतो, याचं सूत्र बुद्धांनी अनेक ठिकाणी सांगितलेलं आहे, अनेक वेळा सांगितलेलं आहे. आणि एक जे मला बेसिकली सगळ्यात महत्वाचं जे सूत्र वाटतं ते म्हणजे आनापानसती सूत्र आहे. मध्यम निकाय मधलं 118 नंबरचं सूत्र. त्याच्या आधारे आपण हा अभ्यास आणि प्रॅक्टिस करण्याचा प्रयत्न करणार आहोत. अर्थात प्रॅक्टिस जी आहे सगळीच प्रॅक्टिस कोणत्याच सूत्रामध्ये सांगणं शक्य नाही, कारण प्रॅक्टिस ही प्रॅक्टिकली सांगता येऊ शकते. ती कशी करायची ते आपण नंतर पाहणार आहोत. सध्या आपण आनापानसती सूत्राच्या आधारे आपण हे पाहणार आहोत की जागृतीची पातळी क्रमशः कशी उंचावू शकते. एक गोष्ट परत आपण लक्षात घेणार आहोत की ही जागृतीची पातळी का उंचावायची, का डेव्हलप करायची, का प्राप्त करायची? कारण आपल्याला आपल्या जीवनाशी कनेक्शन, आपल्या जीवनाशी आपला संपर्क निरंतर नॉन स्टॉप कंटिन्यू स्थापित झाला पाहिजे. का जीवनाशी संपर्क स्थापित झाला पाहिजे? जे आपण बाहेर भटकतो है ना, डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा आणि मनातील विचार आणि भूतकाळ वगैरे ह्याच्यातून आपण जे काही मन भटकतंय, बाहेर भटकतं म्हणजे आतल्यातच बाहेर भटकतंय. बाहेर म्हणजे कुठे जात नाही, आतच भटकंती चालू आहे या मर्यादेमध्ये, कायेच्या मर्यादेमध्ये, डोक्याच्या मर्यादेमध्ये. आपल्यामध्ये ती भटकंती जी चालू आहे, तर ही भटकंती कमी करण्यासाठी म्हणजेच मनातले ताणतणाव कमी करण्यासाठी, दुःख कमी करण्यासाठी, डिप्रेशन कमी करण्यासाठी, अस्थिरता, अस्वस्थता कमी करण्यासाठी आपल्याला मनाच्या संपर्कात येणं गरजेचं आहे. आणि म्हणून मनाच्या प्रती मनाविषयी आपल्याला जागृती निर्माण झाली पाहिजे. मन कसं काम करतं, का दुःख आहे? जसा बुद्धांना प्रश्न पडला, आपल्यालाही पडला पाहिजे, का दुःख आहे? पण स्वतःशी कनेक्ट झाल्यावरच ते दुःख जाणवतं आहे. परंतु जनरली काय होतं की आपण दुःखापासून पळ काढतो. सामान्य माणूस दुःखापासून पळ काढतो आणि आनंदासाठी धडपडतो, कृत्रिम सुखासाठी आणि वस्तुनिष्ठ सुखांसाठी धडपडतो. बाह्य वस्तूंमध्ये त्याचं सुख तो पाहतो. परंतु त्यातून आपण दुःखमुक्त होऊ शकत नाही, आपले ताणतणाव जात नाही, हे आपला सगळ्यांचा अनुभव आहे. किती किती आपल्याजवळ साधनं असू द्या, पैसे असू द्या, चांगलं घर असू द्या, चांगलं कुटुंब असू द्या, आपल्याकडे चांगली नोकरी असू द्या, आपल्याकडे सगळ्या टेक्नॉलॉजिकल सुविधा असू द्या, कॉम्प्युटर असू द्या, टेलिफोन असू द्या, मोबाईल असू द्या, सगळं काही टीव्ही असू द्या, सगळं काही ऐषारामी जीवन असलं तरी आपल्याला माहिती आहे आतमध्ये एक प्रकारची अस्वस्थता असते. आणि ती अस्वस्थता जनरली कधी जाणवते? जेव्हा आपण शांत बसतो. जसं बुद्धांनी म्हटलं, ज्याला सुखानं झोप येत नाही, त्याला हे जाणवतं की आपण सगळं असून सुद्धा सुखी नाही गड्या. हाच अनुभव बुद्धाला आला, बाबासाहेबांना आला, आपल्याला येतो. सुखी नाही. आपलं मन स्थिर नाही, शांत नाही, शांत झोप येत नाही. आणि जागेपणी तर आपण पाहतो की आपल्याला स्थिरपणे एखादं काम करायचं तर आपण शांतपणे करू शकत नाही, कारण मन स्थिर नाही, म्हणजे एकाग्र नाही. आपण काम करू शकत नाही. बोलताना आपण शांतपणे बोलू शकत नाही. आपल्या इतरांशी जो संपर्क आहे हा बराचसा विस्कळीत असतो. अनेक गोष्टीतून आपल्याला दिसतं की आपण स्थिर नाही, शांत नाही. सर्व असून सुद्धा आपण स्थिर नाही, शांत नाही. यालाच बुद्धांनी दुःख शब्द इस्तेमाल केला, दुःख शब्द वापरलेला आहे. दुःख सत्य आहे. सब्बे संखारा दुःखाती. सर्व संस्कार दुःख आहेत. संस्कार म्हणजे आपलं जीवन. सब्बे संखारा दुःखाती. आणि दुःखातून मुक्त व्हायचं असेल तर काय सांगितलेलं आहे? सब्बे संखारा दुःखाती यदा पय्याय पश्यति. जो हे प्रज्ञेनं पाहतो, आणि प्रज्ञात फक्त जागृत माणसालाच प्राप्त होते. सतीमध्ये येणाऱ्या माणसालाच प्राप्त होते.
आणि प्रज्ञा म्हणजे जीवन समजणं, सत्य दर्शन. दुःखाचा प्रॉब्लेम आहे, प्रज्ञेनं तो पाहिला की दुःखमुक्ती मिळते. हे सोपं सूत्र आहे. यदा पय्याय पश्यति अथ निबिंदती दुःखे. यातून दुःख पाहतो आणि याच्यातून सुटका करून घेण्यासाठी, निर्वेद होण्यासाठी मनुष्य प्रयत्न करतो. आणि हाच विशुद्धीचा आणि दुःखमुक्तीचा मार्ग आहे. ए समग्गो विशुद्ध्या असं म्हटलेलं आहे. परंतु आता ही जागृती कशी डेव्हलप करायची याचं सूत्र, मनाबद्दल जागृती कशी डेव्हलप करायची याचं सूत्र बुद्धांनी अनेक ठिकाणी सांगितलेलं आहे. ते या आनापानसती सूत्रात सांगितलेलं आहे. ज्या मनामध्ये आपण दुःख अनुभवतो ते मन कुठं आहे? तर ते मन आपल्या कायेमध्ये आहे. मनोधर्म, मनात जे जे काही चाललेलं आहे त्याला मनोधर्म म्हटलेलं आहे. आणि मनोधर्म पाहणं, मनोधर्म जाणवणं ही आपल्या जागृतीच्या प्रक्रियातली मुख्य 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 क्रिया आहे, मुख्य कार्य आहे की मनोधर्म, मन समजलं पाहिजे. हाऊ इट वर्क्स, कसं काम करते ते. मनोधर्म, मनातल्या प्रक्रिया कसं काम करतात हे जाणून घेणं हे माणसाच्या जीवनाचं मुख्य कर्तव्य आहे. आणि हे मन, कारण मनच प्रॉब्लेम आहे आणि मनच सोल्युशन पण आहे. मनच प्रश्न आहे, मनच उत्तर आहे. मनातच दुःख आहे, दुःखमुक्ती मनातच आहे. तर ते कसं कसं होऊ शकतं? काय काय केल्यानं होईल ते? काय घडल्यानं ते होईल? तर त्याच्यासाठी मनापर्यंत पोहोचलं पाहिजे, म्हणजे मनोधर्मांपर्यंत पोहोचलं पाहिजे, म्हणजे धम्मापर्यंत पोहोचलं पाहिजे. पण हे जे धम्म आहेत हे शरीरामध्ये आहेत, कायेमध्ये आहेत. म्हणून धम्म पाहायचे असतील तर काया आधी आपल्याला जाणवली पाहिजे. आणि कायेनं धम्म दिसतात असं म्हटलेलं आहे. यो धम्मं कायेन पश्यति. जो धम्म कायेनं पाहतो म्हणजे कायेमध्ये अनुभवतो. जागृत कायेला धम्म कळतात, धम्म दिसतात. म्हणून मनापर्यंत पोहोचायचं असेल तर शरीरामध्ये उतरलं पाहिजे, शरीराचं भान आलं पाहिजे, शरीराची जाणीव झाली पाहिजे, शरीरामध्ये आपल्याला जागृती निर्माण करता आली पाहिजे. म्हणजेच कायानुसती आपल्याला मिळाली पाहिजे, प्राप्त झाली पाहिजे. कायाविषयीची जागृती. सतीचे 4 टप्पे आपण पाहिलेले आहेत. हे 4 टप्पे म्हणजे कायानुसती आहे, म्हणजे कायेबद्दलची जागृती आहे. काया आपली जिवंत आहे. जिवंत आहे म्हणजे जाणवते आपल्याला. काया आहे. आपण जिवंत नसलो, बॉडी डेड असेल तर जाणीव नाही त्याला. जाणवणं म्हणजे वेदना असं म्हटलेलं आहे त्याला. वेद म्हणजे जाणणे, वेदना, जाणीवा. काया जाणवते म्हणजे कायातल्या वेदना जाणवतात. तर पहिली कायानुसती, कायाविषयीची जागृती. दुसरी वेदनानुसती म्हणजे शरीरात ज्या जाणीवा जाणवतात त्याची जागृती. आणि जाणीवा, वेदना मुख्यतः 2 प्रकारच्या असतात, त्या सुख आणि दुःखाच्या. तिसरी एक वेदना सांगितलेली आहे, तिला सुख दुःख विरहित किंवा असुख अदुःख वेदना असं म्हटलेलं आहे. परंतु ही जी वेदना आहे, असुख अदुःख वेदना, ही जागृत माणसालाच स्पष्ट जाणवते. जो माणूस सतीचा सराव करतो त्याला ती जाणवते. अन्यथा सामान्य माणसाला सुख जाणवतं, दुःख जाणवतं. सुखाने माणूस हुरळून जातो, तिथेही मन विचलित होतं. दुःखाने माणूस खचून जातो, तिथेही मन विचलित होतं. म्हणजे सुख आणि दुःख, सुख आणि दुःख ह्या दोन्ही माणसाला विचलित करणारे हे अनुभव आहेत. हे दोन्ही अनुभव जे आहेत ज्याला आपण विचलन म्हणतो, मनाचं डिस्टर्बन्स म्हणतो, ते सुख आणि दुःख आहे. सुखातही मनुष्य शांत नसतो, दुःखातही शांत नसतो. शांत असतो या दोन्हींच्या संतुलनामध्ये. सुख आणि दुःख
ह्या मनाच्या दोलायमान अवस्थेमध्ये जिथं मनुष्य स्थिर आणि शांत असतो, केवळ मनोधर्म म्हणून किंवा अस्तित्वाचे धर्म म्हणून, सत्य म्हणून तो सुखदुःखाकडे पाहतो, परंतु दोन्ही गोष्टी माणसाला स्थिर ठेवीत नाहीत. निब्बाण मध्यम अवस्था, ज्याला ज्याला निब्बाणं परमं सुखं म्हटलेलं आहे, ही जी मधली अवस्था आहे, ही जी दुःखमुक्त अवस्था आहे, ही निब्बाणातली अवस्था आहे, ही सुखदुःखाने विचलित होत नाही आणि ती प्राप्त करणं हा मुख्य उद्देश आहे. म्हणून आधी कायेमध्ये, कायेतून वेदनेमध्ये, वेदनानुसती, आणि हे जे सुखदुःख आहे, या सुखदुःखाचं कारण जे आहे ते आपलं चित्त आहे. चित्त म्हणजे नेहमी त्याला काहीतरी पाहिजे, काहीतरी नको, काहीतरी पाहिजे, काहीतरी नको. अतिरिक्त पाहिजे असेल तर तो लोभ आहे, अतिरिक्त नको असेल तर तो त्याच्याबद्दल द्वेष असतो. लोभ आणि द्वेष. लोभ असेल, लोभासारखं जर घडलं तर माणसाला सुख मिळतं, लोभासारखं नाही घडलं तर माणसाला दुःख होतं. द्वेषासारखं जर घडलं, समजा माझ्यात द्वेष असेल आणि मला राग आला आणि मी कोणाला काहीतरी बोललो, मला बरं वाटतं, मी थोडंसं बरं वाटतं, म्हणजे थोडं सुख वाटतं, मी त्याला सोडलं नाही, मी त्याला बोललो. द्वेषासारखं घडलं तर सुख होतं, द्वेषासारखं नाही घडलं तर आणखीन चीड येते, आणखीन त्रास होतो. म्हणजे सुख आणि दुःख, ह्या लोभ आणि द्वेष या दोन्हीमध्ये सुख दुःख दडलेला आहे. आणि हे सुख, हे जे हा जो लोभ आणि द्वेष आहे, पाहिजे आणि नको, पाहिजे आणि नको, डिझायर्स, याला तृष्णा म्हटलेलं आहे. ही जी तृष्णा आहे, ही तृष्णा माणसाला विचलित करते, म्हणजे सुखदुःखामध्ये नेते आणि दोन्हीमध्ये विचलन आहे, म्हणून तृष्णा हे दुःखाचं कारण म्हटलेलं आहे. तर हे जे चित्त आहे, ह्या चित्ताविषयी खूप काम करावं लागतं. मुख्य काम जे करावं लागतं ते चित्तावरच करावं लागतं, लोभ द्वेषावरच करावं लागतं. ही काय भानगड आहे, माझ्या जन्माबरोबर माझ्याबरोबर जे हे सुख दुःख, पाहिजे नको, पाहिजे नको, जसा जन्म घेतलाय बाल्यावस्थेमध्ये, तरुण अवस्थेमध्ये, म्हातारपणामध्ये, मरेपर्यंत हे जे पाहिजे नको, पाहिजे नको, पाहिजे नको, पाहिजे नको, शेकडो हजारो लाखो गोष्टी, विषय, मनोधर्म, मन जे या शेकडो हजारो लाखो विषयामध्ये गुंतलेलं आहे, तेच आपल्या सुखदुःखाचं कारण आहे. तर हे चित्त पाहणं, चित्तानुसती, चित्ताची जागृती, चित्ताचा बोध, चित्ताचं भान, ही तिसरी सती आहे. कायानुसती, वेदनानुसती, चित्तानुसती, आणि या सगळ्याच आपण आता जे बोलतो, जे काय विश्लेषण चालू आहे मनामध्ये, मनोधर्मांमध्ये, ते मन आहे. चित्त देखील त्याचा एक भाग आहे, वेदनाही त्याचा भाग आहे. दोनच गोष्टी आहेत, शरीर आणि मन, शरीर आणि मन, बॉडी अँड माइंड, कॉन्शियसनेस, जिवंतपणा, ज्याच्यामुळे आपण जिवंत आहोत. तर ह्या मनामध्ये, या कॉन्शियसनेसमध्ये, ह्या जाणीवांमध्ये इतक्या साऱ्या गोष्टी दडलेल्या आहेत आणि याचा आपल्याला पत्ता नसतो, याचं आपल्याला भान नसतं, याची आपल्याला जागृती नसते. तर ही सती सुरुवात कुठून करायची, कायेमध्ये उतरण्याची सुरुवात कुठून करायची, कायेतून कुठून उतरायचं, कुठला एंट्री पॉइंट आहे का कुठे? तर एकच एंट्री पॉइंट आहे. एक तर तुमचं दुःख, आतून जे दुःख जाणवतं तो देखील एक स्टार्टिंग पॉइंट असू शकतो, की आपल्या जीवनात जर दुःख, आपल्याला ज्याला दुःख जाणवतं त्याला दुःख मुक्तीची ओढ लागते, आणि ज्याला दुःख जाणवत नाही त्याचा काय प्रश्नच नाही दुःख मुक्तीसाठी धडपडण्याचा. किसा गौतमीला तीव्र दुःख जाणवलं, बुद्धाच्या समोर आली, बुद्धानं जे काय सांगितलं त्याला जागृती सांगितली, दुःखाचं सत्य तिला समजलं. एकुलत्या एका मुलाचा, छोट्या मुलाचा मृतदेह तिने त्यागला, समजलं मृत्यू सत्य आहे, त्याचं दुःख सत्य आहे.
अंगुलीमालाला जागृत केलं, हत्यार सोडून दिलं, टाकलं. पण सर्वसामान्य माणसाला दुःख जर जाणवलं नाही तर त्याला ती जागृती येणं सहज शक्य नाही. उलट दुःख टाळतो माणूस. म्हणून आपल्याला सामान्य पातळीवर काय करावं लागतं? दुःखाच्या संपर्कात यायचं असेल, मनाच्या संपर्कात यायचं असेल तर आपल्याला कायेमध्ये उतरावं लागतं. आणि तिथे उतरण्याचा सर्वसाधारण मार्ग परिणाम आपलं शरीर, आपली काया जी आन करते, आपली काया जी श्वास आत घेते, ज्याला आन म्हटलेलं आहे पालीमध्ये. आन म्हणजे शरीराचं श्वास आत घेण्याची प्रक्रिया, त्याला आन म्हटलेलं आहे. शरीराची श्वास बाहेर सोडण्याची प्रक्रिया, त्याला अपान म्हटलेलं आहे. तर ही जी आन आणि अपानची प्रक्रिया आहे ही आपल्याला पाहावी लागते, अनुभवावी लागते की आपलं शरीर कशा प्रकारे श्वास आतमध्ये घेतं, कशा प्रकारे श्वास बाहेर सोडतं. ही जी नैसर्गिक प्रक्रिया आहे श्वासोच्छ्वासाची, आनापानची, ही आपल्याला अनुभवण्याची, त्याच्याविषयी जागृत राहण्याची, त्याचं भान येण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावा लागतो. त्याला म्हणतात आन अपान सती, अनापान सती. जेव्हा शरीर श्वास आत घेतं तेव्हा आनसती, शरीर जेव्हा श्वास बाहेर सोडतं त्याला अपान सती असं म्हटलेलं आहे. आणि याला अनापान सती असं म्हटलेलं आहे. आणि हे या सुत्ताचं नाव देखील आहे, अनापान सती सुत्त. परंतु एक गोष्ट आपण या ठिकाणी लक्षात घेतो की हा जो श्वास आहे, हा आत येणारा आणि बाहेर पडणारा जो श्वास आहे, हा आपण नैसर्गिकपणे पाहण्याचा अनुभव घ्यायचा आहे, प्रयत्न करायचा आहे. आता हा नैसर्गिक श्वास कसा? तर मी आपल्याला एक प्रश्न विचारतो, त्याचं उत्तर आपण स्वतःला द्यायचं आहे की तुम्ही श्वास घेता काय आणि सोडता काय? स्वतः श्वास घेता काय किंवा सोडता काय? की श्वास आपोआप नैसर्गिकपणे शरीरामध्ये येतो, नैसर्गिकपणे बाहेर पडतो, की श्वास आपण घेतो सोडतो? निश्चितच काही लोकांना तो अनुभव आता येत असेल की श्वास आपण घेतला काय, न घेतला काय, आपलं शरीर, आपली काया नैसर्गिकपणे श्वास आत घेते, नैसर्गिकपणे श्वास बाहेर सोडते. ही क्रिया नैसर्गिकपणे चाललेली आहे. आपण श्वास घेतला काय, न घेतला काय, आपल्या नियंत्रणाखाली आपला श्वासोच्छ्वास चाललेला नाही, तो नैसर्गिक आहे. आपली काया नैसर्गिकपणे आनापान करते, म्हणजे काया आनापान करते नैसर्गिकपणे, आपोआप. आपण आता नुसतं शांत जरी बसलं, काहीच नाही केलं तरी आपलं शरीर आपोआप श्वास आत घेतं, आपोआप श्वास बाहेर सोडतं. पोटामध्ये, नाभीच्या पाठीमागे जो श्वासपटल नावाचा जो पडदा आहे, त्याचं जे आकुंचन प्रसरण चाललेलं आहे आणि आपल्या छातीचं आणि पाठीचं जे आकुंचन प्रसरण चाललेलं आहे, हे आकुंचन प्रसरण जे चाललेलं आहे ह्या भागाचं, तिथे आनापानची क्रिया चाललेली आहे. आकुंचन प्रसरणामुळे जी आतमध्ये पोकळी निर्माण होते, त्यामुळे श्वास आत येतो. श्वास बाहेरून आत येत नाही, आतून घेतला जातो, म्हणून बाहेरचा श्वास आत येतो आणि आपोआप येतो, नैसर्गिकपणे येतो. याला मी
अनापान असं म्हणतो. अनात्म म्हणजे आत्म म्हणजे मी, आणि अनात्म म्हणजे अभाव, म्हणजे मी नाही, मी घेत नाही. अनात्म म्हणजे मी नाही. आपण श्वास आत घेतो काय? नाही. आपण सोडतो काय? नाही. शरीर नैसर्गिकपणे श्वास आत घेतं, नैसर्गिकपणे बाहेर सोडतं. हे अनात्म अनापान चालू आहे. याची सती ठेवणं, याचं भान ठेवणं, याच्याविषयी जागृत राहणं म्हणजे अनापान सती आहे, किंवा काया अनापान सती आहे, किंवा अनात्म काया अनापान सती आहे. अनात्म काया आन सती, अनात्म काया अपान सती, म्हणजेच शरीर नैसर्गिकपणे श्वास आत घेत आहे म्हणून पोटाची छातीची हालचाल चालू आहे. नैसर्गिकपणे शरीर श्वास आत घेत आहे, नैसर्गिकपणे बाहेर सोडित आहे. ही जी नैसर्गिक अनापान क्रिया चाललेली आहे, याचा अनुभव घेत घेत आपण आपोआप कायेमध्ये उतरतो, म्हणजे कायेच्या संपर्कात येतो. आणि जे आपण मगापासून चर्चा करतोय की कायेत उतरणं आधी गरजेचं आहे, कायेशी कनेक्ट होणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी श्वासाचा आधार घ्यायचा आहे. आणि या सुत्तामध्येच हे सांगितलेलं, स्पष्ट सांगितलेलं आहे की आनापान सतीची भावना म्हणजे त्याची प्रॅक्टिस, त्याची साधना, अनापान सतीची साधना, अनापान सतीची भावना महाफलदायक होते असं म्हटलेलं आहे. अनापान सतीची भावना साधना जितकी अधिक आपण करू, तितकी ती सतीपठ्ठानांना परिपूर्ण करते. सतीपठ्ठान म्हणजे चार 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 सती मध्ये पुढे पुढे जाणे. चार सती कोणत्या? काया, वेदना, चित्त, मनोधर्म. काया, वेदना म्हणजे जाणीवा, चित्त म्हणजे लोभ द्वेष, आणि मनोधर्म म्हणजे मनात चाललेले विचार. हे विचार जे आहेत हे अनेक कारणांनी चाललेले आहेत. बाहेरून आपण डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा याचे विषय आहेत. आतून मेमरी आहेत, आणि जे जे काही अनुभवाला येतं त्याला मनामध्ये विचारांच्या रूपानं पाहिलं जातं, संज्ञांच्या रूपानं पाहिलं जातं. तर ह्या सतीपठ्ठानामध्ये आपण उतरतो. अनापान सतीतून सतीपठ्ठानात उतरतो, म्हणजे अनापान सतीतून कायेमध्ये, कायेतून वेदना, वेदनातून चित्त, चित्तातून मनोधर्म. आणि पुढे असं म्हटलेलं आहे त्या सुत्तामध्ये की या चार सतीपठ्ठानांची जितकी आपण अधिकाधिक भावना करतो, तितकी ती आपल्याला दुःखमुक्तीपर्यंत घेऊन जाणार. आणि कशी घेऊन जाणार? तर त्याच्यासाठी त्यांनी म्हटलेलं आहे की सप्तबोधांग, बोध, हा जो अस्तित्वाचा बोध होत जातो, बोधी मिळत जाते, ही 7 अंगांनी मिळत जाते, 7 टप्प्यांमध्ये मिळत जाते. त्यातले पहिले 2 टप्पे आपल्याला या सतीपठ्ठानामध्येच मिळतात. सप्तबुद्ध्यांग आपल्याला काहींना माहिती असेल की सती, धम्मविचय, सती म्हणजे सतीपठ्ठान आहे पहिलंच. सती, धम्मविचय, वीर्य, प्रीती, प्रश्रब्दी, सुख, समाधी. समाधी म्हणजे मनाचं आणि याचं एकीकरण, संपूर्ण अस्तित्वाचं एकीकरण, एकरूपता, एकीकरण. जे मन भरकटतं ते एकत्र आलेलं आहे, ती समाधीची अवस्था आहे. आणि शेवटी त्यांनी उपेक्षा म्हटलेलं आहे. सातवं बुद्ध्यांग जे आहे उपेक्षा. उपेक्षा म्हणजे जी प्राप्ती आपल्याला होत जाते ती सोडता आली पाहिजे. ती जर सोडली नाही तर तो अहंकार बनतो, आणि हा अहंकार फार डेंजर आहे, फार धोकेदायक आहे. कारण हा अहंकारच पुढे आपल्याला निब्बाणामध्ये, बुद्धत्वामध्ये, दुःखमुक्तीमध्ये जाऊ शकत नाही. कारण तो अडथळा, तो अहंकाराचा अडथळा म्हणजे मी आहे. मी इथं आपण पाहतो की इथं मी श्वास घेत नाही, मी सोडत नाही, मीचं अस्तित्वच नाही. जे काही चाललंय ते नैसर्गिकपणे चाललेलं आहे. ही काया म्हणजे मी नाही. हा तर पहिला अडथळा बुद्धांनी सांगितलेला आहे. सक्काय दिठ्ठी, स्वकाया दृष्टी, ही काया मी आहे.
मी आहे म्हणजे मग माझ्या म्हणण्याप्रमाणे सगळं चाललं पाहिजे. मी म्हणेल तेव्हा श्वास चालला पाहिजे, मी म्हणेल तेव्हा थांबला पाहिजे, मी म्हणेल तेव्हा हृदयाचं काम चाललं पाहिजे, मी म्हणेल तेव्हा थांबलं पाहिजे, मी म्हणेल तेव्हा माझा आजार मला बरा करता आला पाहिजे, मी म्हणेल तसं माझं मन चाललं पाहिजे, मी म्हणेल तसं मला शांत झोप आली पाहिजे, मी म्हणेल तसं सगळ्या प्रक्रिया मग चालल्या पाहिजेत. पण तसं होत नाही. मी माझ्या म्हणण्यानुसार, आत्मभावानुसार काय कोणती गोष्ट चाललेली नाही. सब्बे धम्मा अनत्ताती. जे काही धर्म आहे, जे काही सत्य आहे, जे काही जाणवतं त्याला धम्म म्हटलेलं आहे. सब्बे धम्मा अनत्ताती. सगळे धम्म जे आहेत, जे काही सत्य आहे, जे जे काही जागृतीला अनुभवाला येतं ते माझ्या म्हणण्याप्रमाणे चालले नाही. ते निसर्ग आहे, नैसर्गिकपणे चाललेलं आहे. त्याला अनात्म म्हटलेलं आहे. अनात्मबोध. आणि हा अनात्मबोध म्हणजे उपेक्षा आहे. आणि ज्याला ते साधतं त्यालाच दुःखमुक्ती मिळू शकते. आता या साधनेमध्ये आपण एक गोष्ट आधीपासूनच शिकण्याचा प्रयत्न करणार आहोत. तो म्हणजे आपण नंतर जाऊन जिथं अडकणार त्याच्यासाठी आधीच आपण प्रयत्न सुरू करणार. म्हणजे अनात्मता, मला वाटतं अनात्म हा सेंट्रल पॉइंट आहे दुःखमुक्तीचा. अनित्यता ही वस्तुनिष्ठ आहे. परिवर्तन जे आहे हे जाणवणे हे वस्तुनिष्ठ आहे. परंतु ते परिवर्तन पण मला समजलं ह्याच्यात मनुष्य अडकतो. आणि मग मला ह्याचा बोध झाला, मला अनित्य कळालं. त्या प्रवाहामध्ये त्या गतीमध्ये मनुष्य अडकतो आणि तो देखील अहंकार बनतो. म्हणून आधीपासूनच आपल्याला अनात्मता देखील सराव केला पाहिजे. म्हणून बुद्धानं पहिला अडथळा जो सांगितलाय प्रगतीतला, दुःखमुक्तीतला, तो सत्काय दृष्टी म्हटलेला आहे. स्वकाया दृष्टी. ही काया मी आहे असं मानणं, अशी दृष्टी, अशी समज हा गैरसमज आहे. हा पहिला अडथळा आहे. या अडथळ्यात जो अडकून पडतो तो पुढे अडकतच पुढे जाण्याचा प्रयत्न करणार. प्रत्येक गोष्ट त्याचा एक वीक पॉइंट पण बनणार. कारण प्रत्येक गोष्टीत तो अहंकार पाहणार, अहंकाराने अडकून पडणार, मीने अडकून पडणार, आत्मभावाने अडकून पडणार. त्याची काळजी आपण आधीच घेऊया. हे आपल्याला या ठिकाणी शिकायचं आहे. तर आनापान सती, सतीपठ्ठान, सप्तबोध्यांग आणि याच्यातून मिळणारं ज्ञान म्हणजे विद्या आणि विमुक्ती म्हणजे निब्बाण, हा तो मार्ग आहे. उजूपटीपन्नो आहे, सरळ मार्ग आहे. हा सरळ मार्ग सरळ पद्धतीने समजून घेतला पाहिजे. फार डोकं चालवायची कधी कधी गरज नाही. पण आता डोकं चालवायची आपल्याला खूप सवय लागलेली आहे. डोकं चालवलं पाहिजे, पण पाहिजे तिथं डोकं चालवलं पाहिजे. गरज आहे का? प्रॅक्टिकल याच्यामध्ये डोकं चालवण्याची म्हणजे प्रमाणापेक्षा जास्त आवश्यकता नाही. प्रॅक्टिस म्हणजे काय? सिंपल. जसं आता आपल्याला ड्रायव्हिंग शिकायचंय. गाडी म्हणजे काय? ड्रायव्हिंग शिकायला गाडी म्हणजे काय याचा विचार करायची गरज नाही. ड्रायव्हिंग शिकायचं म्हणजे गाडी हातात घ्यायची, तिच्यावर बसायचं किंवा फोर व्हीलर मध्ये आतमध्ये बसायचं आणि गाडी चालवायची. त्याला म्हणतात ड्रायव्हिंग. नाहीतर गाडीवर बसलाय, गाडीमध्ये बसलोय आपण आणि म्हणतोय आता हे स्टेअरिंग कशाला म्हणतात? हे एक तर ही कोणत्या कंपनीची गाडी आहे? स्टेअरिंग म्हणजे काय? क्लच म्हणजे काय? ब्रेक म्हणजे काय? ते बोनेट म्हणजे मशीन म्हणजे काय? ते हे म्हणजे काय? चाक, याचा विचार ड्रायव्हिंग करताना आपण करत नाही. ड्रायव्हिंग म्हणजे ड्रायव्हिंग. प्रॅक्टिकल गोष्ट करताना प्रॅक्टिसच केली पाहिजे. तिथं डोकं वापरलं म्हणजे फार विचार करत बसला तर ड्रायव्हिंग करताना विचार जर डोक्यात चालले तर काय होतं आपल्याला माहिती आहे. धडकणार आपण आणि ती जीवावर बेतणार. म्हणून ड्रायव्हिंग, प्रॅक्टिस याचं सुद्धा हे ड्रायव्हिंग सारखंच आहे. आत उतरायचं, एकदा माहिती करून घ्यायचं काय करायचं ते, आणि प्रॅक्टिकली ते करत 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 आपल्या जीवनाचा प्रश्न समजावून घ्यायचा, त्याचं कारण समजावून घ्यायचं, त्यातून बाहेर कसं पडायचं हे लक्षात घ्यायचं, म्हणजे मार्ग लक्षात घ्यायचा, उपाय लक्षात घ्यायचा आणि दुःखमुक्तीची, निब्बाणाची प्राप्ती करायची.
इतका सोपा मार्ग बुद्धांनी सांगितलेला आहे. तर मला वाटतं आपण बराच एरिया, आज एवढी अपेक्षा नव्हती एवढा आपण त्याच्यावर प्रकाश टाकू म्हणून, पण चांगलं झालं. तर हीच गोष्ट आपल्याला जर डिटेल शिकायची असेल तर आपण 3 ऑगस्ट पासून या दीर्घकालीन सत्रामध्ये कार्यशाळेमध्ये सहभागी व्हा. सोमवार, गुरुवार संध्याकाळी 8:30 ते 10 किंवा 9 ते 10:30 आपण त्याचे ते लिंक आपल्याला आनंद सर पाठवतील. मी पण आपल्याला फॉरवर्ड करील आणि आपण पाहूया आपल्याला काय अनुभव येतो तो. जय भीम. कोणाचे काही प्रश्न असतील? 12, 8, 20. हॅलो सर, आनंद संतोष उबाळे बोलतो. हा बोला. हो, उबाळे बोलतो लोणीवरनं. बोला उबाळे सर, बोला. तर मला एक संकल्पना स्पष्ट करायची होती की आपण एकीकडे असं म्हणतोय की शरीर हे वेग आपला नेटवर्कचा प्रॉब्लेम दिसतो, आवाजाचा प्रॉब्लेम दिसतो. पुढे बोला, पुढे कुणी असेल तर. हॅलो आनंद सर. हो सर, बोलतोय मी. हा, एनी प्रॉब्लेम? आपला नाही, त्यांचाच प्रॉब्लेम आहे ना? त्यांचा प्रॉब्लेम आहे, त्यांचा प्रॉब्लेम. ओके. हा, दुसरं कोणी असेल तर एक डॉक्टर सचिन बनसोडे आहेत, ते बोलू इच्छित आहेत. हा, बोला त्यांचा हात बोला वरती बोला आहे. बोला सर. सचिन सर अनम्यूट करा सर. सचिन बनसोडे सर, प्लीज अनम्यूट करा तुम्हाला. हा, सचिन बनसोडे सर, डॉक्टर सचिन बनसोडे, तुम्ही अनम्यूट करा स्वतःला. सचिन सर. हा, सचिन बनसोडे अनम्यूट नाही केलं सर तुम्ही. ते जे कोपऱ्यातलं बटन आहे ना, लाल रेग आहे, त्याच्यावर टच करा. हा, ते काही टेक्निकल गोष्टी लक्षात येत नाही म्हणून. अजून कोणाला काही प्रश्न आहेत का? हा, चला पुढे. हॅलो. हा, बोला. हॅलो बोला ना. तुम्ही अगोदर रेंज मध्ये या सर. हॅलो सर. हा, रेंज मध्ये या. रेंज मध्ये या. आवाज येत नाही का माझा? हो, आवाज नाही येते, खूप तुटतोय. आता येतोय? हो, आता येतोय. हा सर, प्रश्न असा होता की आपण एकीकडे म्हणतोय आपण श्वास घेत नाही, आपण श्वास सोडतही नाही, बरोबर? हा. तर मग दुसरं एक आपण असं म्हणतोय की आपलं शरीर श्वास घेतंय आणि आपलं शरीर श्वास सोडतंय. मग आता मी कुठे आहे त्याच्यामध्ये? कुठे आहे मी? तर मग मी म्हणजे कोण वेगळा आहे का? माझं शरीर वेगळं आहे का? मी तर माझ्या शरीरात आहे ना. मग ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी कशा होऊ शकतात? तुमच्या म्हणण्याप्रमाणे शरीर चाललंय का? माझ्या म्हणण्याप्रमाणे नाही चाललं, पण शरीर म्हणजेच मी आहे ना. व्यावहारिक मी आणि मीपणा. मी म्हणजे काय, आपण ज्याला आपण अधिपत्य म्हणतो ना, अधिपत्य म्हणजे कसं, तृष्णा म्हणजे ते मी. माझ्या म्हणण्याप्रमाणे हा जो मी आहे हा नियंत्रण करायला पाहतो, निसर्गाला नियंत्रण करायला पाहतो. अच्छा. नैसर्गिक प्रक्रिया ज्या चाललेल्या त्याला तो नियंत्रित करायला. आता हीच गोष्ट ऑब्जेक्टिव्हली आता सध्या आपण कोरोनाच्या बाबतीत तेच चाललंय ना सध्या,
की निसर्गावर आपण जे नियंत्रण ठेवतो त्याचा परिणाम त्याचे रिॲक्शन आहे एक प्रकारे. अच्छा. असं पण म्हटलंय त्याचं विश्लेषण आहे. चला त्याच्यात आपल्याला शिरायचं नाही, परंतु आपल्या यातनांचं मुख्य कारण आपण जे काही नैसर्गिक प्रक्रिया आहे त्याचा एक तर आपल्याला जाणीवच होत नाही आतमध्ये काय चाललंय. कारण आपण मन बाहेर भटकत म्हणजे बाहेरचे विषय आतमध्ये असतात डोक्यामध्ये, आणि त्याच्यामध्ये आपलं मन इतकं व्यस्त असतं आपल्याला स्वतःच भान नसतं, म्हणजे आत्मभान नसतं, म्हणजे सती नसते. आणि त्याच्यामुळे नेमकं काय आहे वास्तव हे लक्षात येत नाही. तर तुमचा जो मीचा प्रश्न आहे, तुम्हीच सांगा, तुम्ही श्वास घेता सोडता का? नाही. माझं त्याच्यावर कंट्रोलिंग नाही. बरोबर. मग आता श्वासावर उत्तर तर तुम्ही दिलंय. आणि अजून दुसरी गोष्ट अशी आहे की तुम्हाला आणखीन प्रॅक्टिस करावी लागेल, तेव्हा आपण काय म्हणतो त्याचं लगेच उत्तर तुम्हाला मिळणार नाही. कारण जी गोष्ट हॅबिच्युअली आपण एक सवय म्हणून जी करत आलेलो आहोत तर ती सत्यच वाटते. ती सत्यच वाटते. कारण आपण ती सवय लागली आपल्याला तसं म्हणायची, तसं बोलायची, तसं विचार करायची. अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या आहेत वेगळ्याच पण म्हणतो वेगळंच आपण. उदाहरणार्थ सूर्य कुठे उगवतो? आपण काय म्हणतो? सूर्य उगवतो पूर्वेला. है ना. म्हणजे आपण म्हणतो सूर्य वर येतो. पण प्रत्यक्षात पृथ्वी फिरते. अच्छा. म्हणजे पृथ्वीची पोझिशन बदलते म्हणून ते सूर्यवर आल्यासारखा वाटतो. लक्षात येतंय का? कन्फ्युज झाला थोडं मला. नाही बघा, हेच आपण कधी विचार केलेला नसतो आपण ह्या गोष्टींचा. कितीतरी गोष्टी अशा आहेत. आता जेव्हा आपण जागृतीचा सराव करू तेव्हा आपल्याला लक्षात येईल का आपण विचार करतो वेगळाच आणि वास्तव वेगळंच आहे. त्याला सत्य म्हटलेलं आहे. सत्य कटू असतं म्हणतात ना. सत्य जेव्हा लक्षात येतं तेव्हा ते कधी कधी आपल्याला पण एक धक्का बसतो, अरे हे असं आहे काय. मग आता आपले जे प्रॉब्लेम्स आहे, समजा आपण त्याला सतीच्या माध्यमातून फक्त आपण प्रॉब्लेम आयडेंटिफाय करू शकतो की दुःखाची निर्मिती कशातून होती किंवा दुःख का होतं, याचे कारण आपल्याला कळतील. बरोबर. मग आता त्याच्यावर सोल्युशन म्हणून आपण काय ऍक्शन करू शकतो? समजा आता त्याचा विचार नका करू. अच्छा. सोल्युशन म्हणजे सगळा धम्म आहे. अच्छा. एक लक्षात, सोल्युशन म्हणजे सगळा धम्म आहे, परंतु आपण स्टेप बाय स्टेप जाऊ. कारण मगाशीच मी म्हटलं की गाडीचा विचार करत बसाल तर ड्रायव्हिंग येणार नाही. लक्षात आलं. म्हणून धम्माचा अभ्यास करावा लागतो. रिझनेबल म्हणजे प्रॅक्टिसच्या दृष्टीने उपयुक्त अभ्यास करावा लागतो. फार पसाऱ्याची पण गरज नसते. बुद्धाच्या काळात का सहज दुःखमुक्ती मिळायची? त्यांच्या पुढे काय पुस्तकं इंटरनेट आणि एवढा पसार नव्हता माहितीचा. त्यांच्या पुढे समोर बुद्ध होते आणि बुद्ध सांगायचे आपला प्रॉब्लेम असा असा आहे, तुमचा प्रॉब्लेम असा असा आहे, त्याच्यावर हे असं सोल्युशन आहे, उपाय आहे, मार्ग आहे. प्रॅक्टिस कर आणि मुक्त हो. तर काही क्षणात काहींना लगेच मुक्ती मिळायची. काही क्षणात मिळायची. किसा गौतमीचे मला ते उदाहरण फार आवडतं, कारण ते फार लाईव्ह उदाहरण आहे, जिवंत उदाहरण आहे जणू काही. की डेड बॉडी, एकुलता एका मुलाची डेड बॉडी मांडीवर पडलेली आहे आणि ती म्हणते की याला जिवंत करा, किंवा हे का मेलं. कारण ती म्हणजे विचार करण्याच्या याच्यात नव्हती, का मेलं. म्हणजे मरण ती स्वीकारत नाही. पण बुद्धांनी तिला जीवनाबद्दल जे काही जागृत केलेलं आहे तर ती ते स्वीकारते. हे असंच आहे. मरण काय येतं, मरण काय, जे काय तिला समजलं असेल ते. आपण त्याच्याविषयी विचार पण करू शकत नाही की बुद्धांनी कसं सांगितलं आणि तिला कसं समजलं. पण आपण आपल्या भाषेत आपण विचार करू शकतो की मृत्यू काय येतो, कारण जन्म घेतलाय. जिथं जन्म आहे तिथं मृत्यू ठरलेली गोष्ट आहे. त्यात वेगळं काय. पण ते आपल्याला आत्मभान नसल्यामुळे, जागृत नसल्यामुळे हा विषय पण आपल्या डोक्यात येत नाही.
ते सगळ्या गोष्टी शिकायच्या आहेत आपल्याला. याला धम्म शिकणं म्हणतात. हे लक्षात घ्या. तर जास्त गाडीचा विचार आपण नंतर करू. सध्या आपण प्रॅक्टिसचा विचार करूया. तो म्हणजे ड्रायव्हिंगचा म्हणजे आपण जागृतीचा, सतीचा विचार आपण जास्त डोक्यात ठेवूया. आणि ही कसं आपल्याला आपली स्वतःची ओळख होईल, कसं आपण स्वतःला आयडेंटिफाय करू, कसं आपलं मन आयडेंटिफाय करू, प्रॉब्लेम आयडेंटिफाय करू, चित्त, वेदना, काया, हे लक्षात घ्या. हा जागृतीचा सराव आहे, सतीचा सराव आहे. हे आपण शिकणार आहोत. धन्यवाद. तुमचा प्रश्न फार मोठा आहे. प्रश्न फार चांगला आहे, पण त्याचं उत्तर मोठं आहे आणि ते उत्तर प्रॅक्टिकली तुम्ही शोधायचं आहे. धन्यवाद संतोष सर. तुम्ही फार छान प्रश्न केलात. डॉक्टर सचिन बनसोडे सर, आपण प्रश्न विचारू शकता आता. हा. हॅलो सर. हा डॉक्टर बनसोडे. हा, आवाज येतोय सर? हो, येतोय. बोला सर. आपला व्हिडिओ चालू करा ना प्लीज. कुणाचा व्हिडिओ? हा, त्यांचा व्हिडिओ चालू करा. हॅलो सर. हा सर. हॅलो, मला हे विचारायचं होतं की सती आणि विपश्यना ह्याच्यामध्ये फरक काय? आवाज. हा. सती आणि विपश्यना मध्ये फरक काय? सती आणि विपश्यना का आनापान आणि परत पुढची स्टेप विपश्यना असंच आहे का? सती ही वेगळी प्रक्रिया आहे, वेगळी साधन आहे? सर जरा एक मिनिट. डॉक्टर सचिन बनसोडे सर, प्लीज आपला व्हिडिओ चालू करा ना. व्हिडिओ कुठे चालू करायचा? व्हिडिओ चालू करा प्लीज. व्हिडिओ चालू करतो. केला. ओके. सचिन बनसोडे सर. हा, डॉक्टर. तर विपස්සना आणि सती मला माहित नाही. तुम्ही सांगा विपස්සनेत. आता मी सती बोललो, तुम्ही विपස්සना आणि सतीचा फरक सांगा. मला नाही माहित, मी नाही सांगू शकत. सतीचं काय बघितलंच नाही, म्हणजे तुमचं पहिल्यांदाच ऐकायला. सती मी पहिल्यांदाच ऐकलं. डॉक्टर साहेब, तुमचा आवाज फार बारीक येतोय. सती तुम्ही पहिल्यांदाच ऐकली? हा, सती तर पहिल्यांदाच ऐकली. आणि तुम्ही विपස්සना केली म्हणजे आनापान सती त्याच्यात नाही, शब्द नव्हता? आनापान होता, पण सती एवढं म्हणजे एवढं पूर्ण डिटेलिंग एवढं प्रॉपर नव्हतं. आनापान हे ऐकायचो, आनापान ऐकलं बरंच वेळ. सतीपट्टण फक्त नावापुरतं ऐकलं, असं सतीपट्टणला एवढं. मग तुम्हाला ते शिकून घ्यावं लागेल, सती काय आहे ते. नाही, फार चांगला प्रश्न आहे, परंतु याचं उत्तर मी देऊ शकत नाही. कारण आता आपल्याला फक्त सतीबद्दल विचार करायचा, जागृतीबद्दल, भानावर आत्मभान येण्याबद्दल विचार करायचा आहे की जीवन काय आहे. मग माझं कन्फ्युजन असं आहे की मग मी विपश्यनाची प्रॅक्टिस करावी की सतीची प्रॅक्टिस करावी? ते तुम्ही ठरवायचं सर. आधी सती काय ते माहिती करून घेऊ. हा, ठीक आहे. सॉरी, तुमच्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकलो नाही मी. पुढे. थँक्यू. पुढे. कोणाला प्रश्न आहेत अजून? धम्ममित्र जगदीश मागाडे बोलतोय मी. धम्ममित्र जगदीश मागाडे, बोला. आपण जे कार्यक्रम घेणार आहात त्याचं फी काय आहे का? अरे हा, तो तुम्ही प्रश्न विचारला होता. फी आपले काय नाव? आनंद सर. हा, मी सांगतो. याची फी कुठलीही नाहीये. ओके. फी नाही. परंतु जर समजा आपल्याला कोणाला दान द्यायची इच्छा निर्माण झाली तर आपण स्व इच्छेने आपल्याला जेवढं दान द्यायचं असेल तेवढं आपण देऊ शकता. जर तुमची इच्छा असेल तर मग आम्ही बँक अकाउंट नंबर तुम्हाला देऊ. किंवा इथे डिक्लेअर करू आम्ही ग्रुपवरती. तशी याची कुठल्याही प्रकारची फी घेतली जात नाही, सध्या तरी नाही. पुढे भविष्यात काय माहित नाही. म्हणजे आता सेंटर उभं केलं, याला काही समजा याचं स्वरूप द्यायचं असेल तर ते पुढचा प्रश्न आहे. सध्या तरी काही नाही. सध्या तरी काही नाही. परंतु आपल्यापैकी जर कोणाला दान द्यायची इच्छा असेल तर आपण जरूर देऊ शकता. वेलकम. अभिनंदन.
आता बुद्धाकडून फुकट मिळालंय, आपण कशाला ते सगळं बाबासाहेबांकडून फुकट मिळालंय ना, आपण त्याला फी म्हणायचं. हे गरज ज्याची गरज असेल ते केलं पाहिजे, है ना. ज्याची गरज असेल ते केलं पाहिजे. त्याला काही दुसरं व्यावहारिक नाव द्यायची काही आवश्यकता नाही. धन्यवाद. स्पष्ट विचारल्याबद्दल धन्यवाद. जय भीम. सांगितल्याबद्दल जय भीम. हा. पुढे. कोणाला प्रश्न आहेत का अजून? कमलवीरजी, कोणाला प्रश्न दिसत नाहीये आता. हो. तर सगळ्यांना असतील पण त्यांना विचारायचे नसेल, आता पोझिशन नसेल, कारण आता चिंतन सुरू झालं असेल. आता काय विचार, आता ते मला असं वाटतं पुढच्या याची आपली वाट बघता येते आता, की पुढचं सत्र कधी होईल त्याची, अशी आशा आपण करूया. आणि खरोखर प्रश्न नसेल तर थांबूया. तर सगळ्यांना सूचना आहे, 3 ऑगस्ट पासून आपण आपलं सेशन सुरू करत आहोत. वेळ ही 8:30ची असणार आहे. आणि जर समजा आता सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत, जर काही टेक्निकल प्रॉब्लेम आला, लाईट नसते किंवा नेटवर्क नसेल, तर तेच सेशन पुढच्या वेळेला कंटिन्यू केलं जाईल. म्हणजे तेवढे दिवस पुन्हा अजून पुढे वाढतील. तर अशा पद्धतीने आपल्याला 40 सेशन पूर्ण करायचे आहेत. कदाचित कमी पण होऊ शकतील, डिपेंड्स, गरजेनुसार जसं असेल तसं. 30 होतात सर. हा, 40. कारण म्हणजे श्रावण पौर्णिमेपासून कार्तिक पौर्णिमेपर्यंत 30 होतात. तर आपण 30 दिवसांचा हे सेशन ठेवलेलं आहे. कदाचित याच्यामध्ये काही पुन्हा कमी दिवस पण होऊ शकतील किंवा कदाचित वाढतील पण, शक्यतोवर वाढणार नाही. परंतु 30 दिवस मात्र आपण आपल्याला आपला हा जो वेळ आहे तो आपण राखून ठेवायचा आहे. जरूर जॉईन व्हा आणि मनात कुठल्याही प्रकारच्या शंका ठेवू नका. या ठिकाणी व्यक्त व्हा, ओपन व्हा. ओपन होणं हे सर्वात महत्वाचं आहे. पण अगोदर तत्पूर्वी मात्र ऐकून घ्या, प्रॅक्टिस करा आणि मग नंतर प्रश्न विचारा. कदाचित प्रॅक्टिस केल्यानंतर, ऐकून घेतल्यानंतर आपल्या प्रश्नांचं उत्तर हे आपल्याला मिळत असतं. तेव्हा परंतु तरीही देखील कुठल्याही प्रकारची मनात शंका न ठेवता मात्र या ठिकाणी व्यक्त व्हा, असं मी सर्वांना आवाहन करतो. हो. फक्त 1 मिनिट फक्त बोलतो सर. जय भीम सर. जय भीम. बरं बोला. प्रश्न असा काही नाहीये. शेवटी मला 1 मिनिट द्या बरं का सर. प्रश्न असा काय, माया जाधव बोलते. हा, बोला. प्रश्न असा काही नाहीये. लाईट गेली का घरातली? नाही, बंद केली. अच्छा. तर प्रश्न असं काही नाहीये, पण चालू आहे प्रॅक्टिस आणि त्याच्यातून काही प्रश्न निर्माण होतील त्याच्यानंतर बघू. पण सध्या चालू आहे, त्याच्यामुळे वेगळा असा प्रश्न काही नाहीये. वा, छान. बर, धन्यवाद. सुनीता मॅडम आहेत का मीटिंग मध्ये आज? काल ज्यांनी गाणं गायलं होतं त्या. हॅलो, त्यांचं नाव वाचल्यासारखं वाटलं. आहेत ना मीटिंग मध्ये तुम्ही? ओके. नाही, तुम्ही गाणार होतात ना आता? या मग लवकर जॉईन व्हा. मीटिंग संपली आता, या लवकर. येत आहेत. बरं. मला शेवटी 1 मिनिट द्या, सगळं झाल्यानंतर. जरूर. हॅलो, माझी एक शंका आहे. हा, विचारा. हा जी आपली लिंक आहे, हे बाकीच्या ग्रुपवर टाकली तर चालेल का? चालेल, बिनधास्त टाका. जास्त लोकांपर्यंत हा विषय गेला पाहिजे असं माझं मत आहे. निश्चित. आणि पहिली गोष्ट, आणि एक गोष्ट मी क्लिअर करू इच्छितो की कमलवीर प्रज्ञारत्न जे काही सांगता आहेत आणि इतर संघटनांमध्ये जी काही ध्यान पद्धती शिकवली जाते आहे, जसं काही त्रिरत्न आहे किंवा विपश्यना सेंटर आहे, कृपया त्याचं आणि याचं कंपॅरिझन करू नका. स्वतंत्रपणे आहे. कमलवीर हे कुठल्याही इतर ध्यान साधनेच्या विरोधामध्ये नाहीत. ते जे काही सांगत आहेत ते त्या ध्यान साधनेला सपोर्टिव्ह असू शकेल असं माझं स्वतःचं वैयक्तिक मत आहे. परंतु तर ते तेवढा एक वैचारिक गोंधळ करून घेऊ नका की मग ते करायचं की हे करायचं की ते करायचं, नेमकं काय करायचं, मग हे वेगळं सांगताय आहेत, मग आपण तिकडे काम करतोय मग तिकडे अजून वेगळं काहीतरी सांगता आहेत, मग दोघांमध्ये काय, ते हे कन्फ्युजन करू नका. कमलवीर जेही काही सांगत आहेत ते विपश्यनेला पण पूरक आहे
आणि आनापान सती ध्यान साधना जे TBM मध्ये शिकवलं जातं, पुन्हा विपश्यनामध्ये शिकवलं जातं, पुन्हा अजून इतर काही संस्था आहेत त्याच्यामध्ये शिकवलं जातं, त्यांना हे पूर्णपणे पूरक असं आहे. त्याच्या विरोधामध्ये ते नाही, ही गोष्ट सगळ्यांनी कृपया लक्षात घ्या. आणि सुनीता मॅडम जॉईन झालेल्या आहेत. काल त्यांनी विनंती केली होती की आज पण त्या काही आपल्याला ऐकू इच्छित आहेत. कालच्या सेशनमध्ये त्यांनी फार छान आपल्याला ऐकवलं होतं. आज ते कुठली तरी गाथा म्हणणार आहेत, मी विसरलो ती. तर मी त्यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं गाणं आम्हाला ऐकवावं. हॅलो सुनीता मॅडम. जो विषय कंटिन्यू करा, मी जरा बघते ते बुक मध्ये कुठली गा. हॅलो. हॅलो. हा बोलताय का? हा, विषय कंटिन्यू करा ना, तुमचं चालू आहे तो. नाही, आमचा संपला विषय, तुमचीच वाट पाहतोय आम्ही. अच्छा, मी महामंगल सूक्त बोलून दाखवते. चालेल, चला ठीक. एक मिनिट. हा सर, मिळाले. सगळ्यांचा जास्त वेळ नाही घेणार. जय भीम सर्वांना. हॅलो, आवाज येतोय ना सर? हा, बोला बोला बोला. जय भीम, बोला. बहुदेवा मनुसाच मंगलानी चिंतयू, आखंक मानसोत्थानं ब्रूहि मंगलमुत्तमं, ब्रूहि मंगलमुत्तमं. असेवनाच बालानं पंडितानंच सेवना, पूजाच पूजनीयानं येतं मंगलमुत्तमं, येतं मंगलमुत्तमं. पतिरूपदेशवासोच पुब्बे च कथपुय्यता, आत्मसम्मापनिधीच येतं मंगलमुत्तमं, येतं मंगलमुत्तमं. बाहु सचंच सिंपंच विनयोच सुशिक्षितो, सुभाषिताच या वाचा येतं मंगलमुत्तमं, येतं मंगलमुत्तमं. मातपितु उपट्ठान पुत्रदारस संगहो, अनाकुलाच कम्मंता येतं मंगलमुत्तमं, येतं मंगलमुत्तमं. दानंच धम्मचर्याच ज्ञातकानच संगहो, अनवज्जानि कम्मानि येतं मंगलमुत्तमं, येतं मंगलमुत्तमं. आरती विरति पापा मज्जपानाच संयमो, अपमादोच धम्मेषु येतं मंगलमुत्तमं, येतं मंगलमुत्तमं. गारवोच निवातोच संतुष्टिच कथयुता, कालेन धम्मसवनं येतं मंगलमुत्तमं, येतं मंगलमुत्तमं. हन्ति च सोच सत्ता समनान दर्शनं, कालेन धम्मसवनं येतं मंगलमुत्तमं, येतं मंगलमुत्तमं. शेवट 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 पुठ्ठस्स लोकधम्मी. पूर्ण करा. पूर्ण करा. ब्रह्मचर्यंच आर्य सच्चानदसन, निब्बान सच्चिकिरियाच येतं मंगलमुत्तमं. पुठ्ठस्स लोकधम्मीः चित्त
चित्तं यस्य न कंपति अशोक विरजंखेमं येतं मंगलमुत्तमं एतादृशानि कृतवान् सपत्तमपराजिता सपत्थ सोन्ति गच्छन्ति तं ते समंगलमुत्तमम्. साधू 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 साधू. फार छान. थँक्यू. सुनीताताईंनी छान गाणं म्हटलं, छान गाथा म्हटली, महामंगल सूत्र. त्यातलं जे फुट्टस्स लोकधम्मे हि चित्तं यस्य न कंपती अशोकं विरजं खेमं एतं मंगलं उत्तमं. लोकधर्मांशी म्हणजे लोकस्वभावाशी जे 8 आता लोकसभा एक मिनिट लोकस्वभावाशी संपर्क आला असता ज्याचं चित्त कंप पावत नाही, स्थिर राहत, अशोक राहत, ते त्याच्या दृष्टीनं ते त्याचं उत्तम मंगल आहे, ते त्याच्यासाठी कल्याणकारक आहे. आता आपण जी काही सती साधना शिकणार आहोत याचा देखील उद्देश तोच आहे की आपलं देखील चित्त लोकधम्म म्हणजे 8 लोकधम्म म्हणजे यश, अपयश, निंदा, स्तुती, सुख, दुःख आणि लाभ हानी, यश, अपयश, निंदा, स्तुती, सुख, दुःख हे मनाच्या ह्या दोन विचलित करणाऱ्या अवस्था आहेत. लाभ पाहिजे असतो म्हणजे लाभाचा लोभ असतो, हानीचा द्वेष असतो, सुखाचा लोभ असतो, दुःखाचा द्वेष असतो, यशाचा लोभ असतो, अपयशाचा द्वेष असतो आणि स्तुती पाहिजे असते, निंदा नको असते. तर हे जे 8 लोकस्वभाव आहे याच्यामुळे मन विचलित होतं. याला स्थिर कसं ठेवायचं, निबाणात कसं आणायचं, अशोक कसं ठेवायचं म्हणजे शोकरहित कसं ठेवायचं, हेच आपण पुढच्या सत्रामध्ये शिकणार आहोत. तर सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे. एक फक्त प्रॅक्टिकल गोष्ट मी आपल्याला या ठिकाणी 1 मिनिटामध्ये सांगतो की आपल्याला नैसर्गिक श्वास म्हणजे आपला जो शरीर, आपली काया जो नैसर्गिकपणे श्वास आत घेते ती कशा प्रकारे घेते, कशा पद्धतीने घेते, पोटातील नाभीच्या पाठीमागे श्वासपटलाची जी काही मुवमेंट चाललेली आहे, हालचाल चाललेली आहे, छाती आणि पाठीची जी काही हालचाल चाललेली आहे, जी काही पोकळी निर्माण होते ज्याच्यामुळे आन होतं, पोकळी कमी झाली की अपान होतं, हे जे काही नैसर्गिकपणे चाललेलं आहे याचा अनुभव वारंवार घेण्याचा आणि त्याच्या संपर्कात राहण्याचा आणि त्याच्याविषयी जागृत राहण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्याला आनापानसती किंवा काया आनापानसती असं म्हणतात. तर हा सराव आपण या क्षणापासून सुरू करायचा आहे. काहींनी सुरू केलेला असेल तो कंटिन्यू करायचा आहे, पुढे चालू ठेवायचा आहे आणि याचा आपल्याला अत्यंत लाभ होतो असं आपल्याला बुद्धांनी आनापानसती सूत्रामध्ये सांगितलेलं आहे. तर या ठिकाणी आज काही सध्या सांगण्यासारखं नाही, पुन्हा आपण भेटूया अशी आशा ठेवतो आणि या ठिकाणी मी थांबतो. जय भीम. जय भीम. धन्यवाद आनंद सर. ओके, थँक्यू. वेलकम. तर सर्वांना जय भीम आणि 3 तारखेला आपण संध्याकाळी 8:30 वाजता भेटू. आपण सर्वांनी या ठिकाणी पुन्हा आपण भेटू अशी अपेक्षा करतो आणि या ठिकाणी आपला हा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो. जय भीम. धन्यवाद. जय भीम. जय भीम.